RSS आणि रॉवर बंदी घाला. अमेरिकन आयोगाची ट्रम्प यांच्याकडे मागणी. ही बातमी ऐकल्यानंतर सगळ्यात मोठा धक्का मोदीजींना लागला असेल. कारण मोदीजी अमेरिकेला आपला सगळ्यात विश्वासू मित्र मानतात. डोनाल्ड ट्रम्पला तर ते माय फ्रेंड डोनाल्ड म्हणत असतात. एवढंच नाही, ट्रम्पच्या प्रचारामध्ये जाऊन मोदीजींनी अब की बार ट्रम्प सरकार असं सुद्धा म्हणलंय. पण त्याच अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगानं RSSवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हो, त्याच RSSवर ज्याचं कौतुक मोदीजींनी आपल्या 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणातून केलं होतं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे सत्यशोधकवर. आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की नेमकं का अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगानं त्यांच्या 2026च्या अहवालामध्ये RSSवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. असे काय आरोप आहेत जे त्यांनी RSSवर लावलेत. सोबतच आपण इतिहासात संघावर किती वेळेस बंदी घालण्यात आली आणि त्याचे काय कारणं होती यावर पण चर्चा करणार आहोत. अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगानं RSSवर काही आरोप लावलेत. त्यांचं असं म्हणणं आहे की संघ आणि संघाचे जे मित्र संघटन आहेत त्यांनी भारतामध्ये जातीय दंगली घडून आणल्या, असं त्या आयोगाचं म्हणणं आहे. आयोगाचं असं सुद्धा म्हणणं आहे की संघ परिवार भारतातील रिलिजियस टॉलरन्स म्हणजे धार्मिक सलोखा बिघडवतोय. म्हणूनच अमेरिकेच्या या आयोगानं RSSचे जे अमेरिकेतील मालमत्ता आहे ना त्याला जप्त करण्याची सुद्धा शिफारिश केली आहे. पण RSSवरच्या बंदीचा विषय का नवीन विषय आहे का? नाही आहे, हा जुना विषय आहे. अगोदर सुद्धा याची मागणी खूपदा करण्यात आली आहे आणि बंदी सुद्धा लावण्यात आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, RSSवर बंदीचं समर्थन खूप मोठ्या नेत्यांनी केलंय. सरदार पटेलांनी सुद्धा केलं होतं, राजेंद्र प्रसादांनी केलं होतं, अब्दुल कलाम आझादांनी केलं होतं आणि कित्येक फ्रीडम फायटरनी सुद्धा याचं समर्थन केलं होतं. आतापर्यंत संघावर 3दा बंदी घालण्यात आली आहे. पहिल्यांदा महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर सरदार पटेलांनी 1948मध्ये बंदी घातली होती. सरदार पटेलांचं म्हणणं होतं की RSS भारतातील मायनॉरिटीजच्या सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी एक धोका आहे. कारण संघाला भारताला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. पण आपलं संविधान तर सेक्युलर आहे. आपलं संविधान प्रत्येक नागरिकाला धर्माचं स्वातंत्र्य देतं, धर्म प्रचार करण्याचं स्वातंत्र्य देतं, धर्म प्रॅक्टिस करण्याचं स्वातंत्र्य देतं आणि RSSला हे अपेक्षित नाही आहे. म्हणून सरदार पटेलांनी RSSवरची जी बंदी उठवायची होती ना त्यावेळेस त्यांच्यावर काही अटी लावल्या होत्या. त्यांनी RSSला सांगितलं होतं की तुम्ही पॉलिटिक्समध्ये सहभागी होऊ नका, भारताच्या संविधानाला माना, तुम्ही भारतामध्ये धार्मिक तेढ निर्माण करू नका. संघावर दुसरी बंदी ही 1975ला घालण्यात आली होती. इंदिरा गांधींनी घातली ती बंदी आणीबाणीच्या काळामध्ये. आणि तिसरी बंदी 1992ला घालण्यात आली होती बाबरी मस्जिद पडल्यानंतर. त्यामुळं संघावर बंदीचा विषय हा का नवीन विषय नाही आहे. मागच्या काही वर्षापासून संघावरच्या बंदीचा विषय परत समोर येतोय. मागण्या होत्यात खूप साऱ्या आणि मेनली काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रामध्ये ही मागणी प्रामुख्यानं केली आहे. कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारनं तर संघावर ऑलरेडी थोडं बॅन आणलंयच. त्यांनी संघाच्या जे सरकारी जागेवर होणारे कार्यक्रम आहेत ना त्यांच्यावर बंदी आणली आहे. तेथील सरकारचं असं म्हणणं आहे की संघाचे असे जे कार्यक्रम पब्लिक प्लेसेसवर होतात ना त्यामुळं धार्मिक तेढ निर्माण होतं म्हणून. पण आता हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे की येत्या काळामध्ये अमेरिकेच्या या आयोगाच्या शिफारशी ट्रम्प एक्सेप्ट करतात का? कारण ट्रम्प तर हा सनकी माणूस आहे, तो काही पण करू शकतो, त्याचा काही भरोसा नाही. पण समजा जर ट्रम्पनी RSSवर बंदी घातली तर मोदीजींचं काय होईल, अंधभक्तांचं काय होईल? ते तर तोंडावर पडतील ना. कारण एकीकडं मोदीजी आणि अंधभक्त अब की बार ट्रम्प सरकार म्हणतायत, पण दुसरीकडं RSS मोदीजींची आणि अंधभक्तांची मदर ऑर्गनायझेशन आहे. त्याला ट्रम्प जर बंदी घातली तर भक्तांचं आणि मोदीजींचं काय होईल हे तर वेळच सांगेल. पण मला इथं अजून एक गोष्ट सांगायची आहे. अमेरिका कोण होतं हो भारतातल्या संघटनेवर बंदी घालणारं? अमेरिकेनं आपल्या देशातील धार्मिक कट्टरता, रेसिझम, मायनॉरिटीजवर होणारे अटॅक ते रोखावेत. नंतर जगाला शहाणपण शिकवावं. त्यांच्या ताटामध्ये गाढव पडलाय पण त्यांना दुसऱ्याच्या ताटातली माशी बघायची. अमेरिकेमध्येच एवढे प्रॉब्लेम आहेत, ते अगोदर त्यांनी सॉल्व्ह करावे. पण मला भारत सरकारकडून काही अपेक्षा आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी मुस्लिम कट्टरवादी संघटना PFI, सिमी, नक्षलवादी संघटना CPML यांच्यावर बंदी घातली समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून, त्याच पद्धतीने भारताच्या सुरक्षिततेसाठी, भारताच्या भल्यासाठी त्यांनी RSSवर बंदी घालण्याचा विचारसुद्धा केला पाहिजे. मित्रमैत्रिणींनो,
तुम्हाला काय वाटतं या विषयावर? अमेरिकेच्या धार्मिक आयोगानं जे RSSवर आरोप लावलेत ते कितपत योग्य वाटतात तुम्हाला? आणि का खरंच भारतसुद्धा RSSवर बंदी घालायला पाहिजे? यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात, तुमचं धन्यवाद. याच पद्धतीनं आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा, त्यांना लाईक करा, त्यांना शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.